नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PMC व्हर्च्युअल क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण विज्ञान भाग 1 मध्ये प्रकरण 9 कार्बनिक संयुगे. मागच्या वेळेस आपण याचं 2 भागामध्ये विभाजन केलं आहे. पहिला आणि हा दुसरा भाग आपण बघत आहोत. याच्यामध्ये मागच्या वेळेस बघत असताना आपण धावतो वर्ण बघत आहोत. कार्बन म्हणजे काय? आता कार्बन म्हणजे आपण मगच माहित आहे कार्बन. आता याच्यामध्ये आपण जर याची विभागणी केली तर कार्बनचा आपल्याला अणुअंकापासून कार्बनची संज्ञा काय आहे हे आपल्याला माहित असणे गरजेचं आहे. कार्बन आता कार्बन कार्बनची आपल्याला माहिती आहे. कार्बन वातावरणामध्ये आणि पृथ्वीच्या भूकवचामध्ये 0.27% कार्बन आढळतो. त्यानंतर वातावरणामध्ये आहे 0.03% हा कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात आपल्याला आढळत असतो. आता कार्बनची संज्ञा काय आहे? तर कार्बनची संज्ञा हा सी आहे. कार्बनची संज्ञा सी आहे. आता संज्ञा म्हणजे काय? तर मूलद्रव्याच्या आद्य अक्षररूपी संक्षेपास त्या मूलद्रव्याची संज्ञा असे म्हणतो. आद्य अक्षर म्हणजे काय? तर पहिलं अक्षर. मूलद्रव्याचे पहिलं अक्षर काय आहे? तर सी. सी फॉर कार्बन म्हणजे आद्य अक्षर पहिलं आहे. असा संज्ञा, याची संज्ञा मूलद्रव्याची संज्ञा. आता कार्बन हे मूलद्रव्य आहे, याची संज्ञा कार्बन आद्य अक्षर. इंग्रजीमध्ये कार्बन याची आद्य अक्षर पहिलं आहे सी म्हणजे याची संज्ञा आहे सी. त्याची व्याख्या आपण सर्वांना माहित आहे. मूलद्रव्याच्या आद्य अक्षररूपी संक्षेपास त्या मूलद्रव्याची संज्ञा असे म्हणतो. त्यानंतर आपल्याला पिरियोडिक टेबल मध्ये आपण पाहत असताना याचा अणुअंक किती आहेत? तर आपण हायड्रोजन पासून सुरुवात करत असतो. पहिला हायड्रोजन आहे, दुसरं हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन आणि कार्बन. म्हणजे कार्बनचा हा अणुअंक 6 आहे. त्याचा अणुअंक आपल्याला 6 आहे. त्यानंतर याचा अणुवस्तुमानांक किती आहे? अणुवस्तुमानांक याचा 12 आहे. त्यानंतर अणुवस्तुमानांक 12 झाल्यानंतर आपण एवढी माहिती बघत असताना कार्बनच्या बाबतीमध्ये त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूप सुद्धा आपण सांगू शकतो. पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 4 अशा पद्धतीने त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूप आपण सांगू शकत असतो. आता हे कार्बन आहे. कार्बनी संयुगातील बंध कसे होतात? कार्बन एक मूलद्रव्य कसं आहे? याच्यामध्ये आपल्याला अन्न पदार्थामध्ये असेल, धागे असेल, कागद असेल, औषध असेल, इंधन असेल, नेहमीच्या वापरामध्ये अनेक वस्तू ह्या संयुगाच्या रूपामध्ये आपल्याला आढळतात. त्यामध्ये कार्बन हे आवर्त सारणीतील हे आपल्याला कोणत्या गटात आहे हे माहित असणं गरजेचं आहे. कार्बनची संयोजक किती आहेत? आता कार्बनचे पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षात म्हणजे कार्बनची संयोजक आपल्याला 4 सांगता येईल. त्यानंतर आपल्याला आपण मागच्या यातेमध्येही प्रकरण 13 बघितलं होतं. कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य म्हणून 13व प्रकरण 9 मध्ये बघितलं होतं. कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य म्हणून बघितलं होतं. याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकरणामध्ये सजीवांमध्ये प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सेंद्रिय संयुग किंवा हे प्रत्यक्षपणे मिळत असतात. त्याचबरोबर प्रयोगशाळेमध्ये या असेंद्रिय संयुगापासून युरिया आहेत. त्यानंतर सेंद्रिय संयुगाची निर्मिती झाल्यानंतर कार्बनी संयुग ही मिळत असतात. त्यानंतर नवी ओळख झाल्यानंतर अनेक जे घटक असतात हे घटक सर्व संयुगांना कार्बनी संयुगे आपण म्हणतो. अपवाद फक्त आहे कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, त्यानंतर कार्बन क्षार आहे, कार्बन म्हणजे कार्बाईड क्षार आहे, कार्बोनेट क्षार आहे, बायकार्बोनेट आहे. ही कार्बनची असेंद्रिय संयुगे आपल्याला सांगता येईल. आता कार्बनी संयुगामधील इथं बंध आपल्याला आहे. याच्यामध्ये आपण सामान्यतः काही आयनिक संयुगाचे द्रवणांक वगैरे आहे, उत्कलांक उच्च असतात आणि ते वितळलेल्या द्रावण स्थितीमध्ये त्याचा आयनिक संयुगे विद्युत वाहक असतात. तसेच आयनिक संयुगाचे जे गुणधर्म आहेत त्यामधील आयनिक बंधाच्या आधारे स्पष्ट होत असतात. आपल्याला इथे दिलेले आहे मिथेन आहे. मिथेन आपण बघत असताना CH4 हे झाल्यानंतर कार्बनच्या बाबतीमध्ये झाल्यानंतर मिथेन आहे CH4. आता याच्यामध्ये कार्बन आता मिथेन आपल्याला बघत असताना कार्बनची आपल्याला माहिती घेतल्यानंतर मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन अशा पद्धतीने आपल्याला हे मिथेन ग्रुप आहे. यामध्ये सर्वांमध्ये कार्बन हा आहेत. म्हणजे संयुगा स्थितीमध्ये मिथेन CH4 हा पहिला आहे. मिथेन CH4 म्हणजे मिथेन आहे. त्यानंतर आहे इथेनॉल आहे, इथेन आहे.
हे सर्व आपण याच्यामध्ये सांगू शकत असतो. कार्बनी संयुगाचे उत्क्रांक दिले आपल्याला हे सांगता येईल. त्यानंतर ही विद्युतची दुर्वाहक असलेल्या दिसून येते. त्यानंतर यावरून काय लक्षात येतं, बहुतांश कार्बनी संयुगाच्या रचनेमध्ये आयनिक बंधाचा जो अभाव आहे, याचा अर्थ असा होतो कार्बनी संयुगामध्ये रासायनिक बंधामुळे आयनांची निर्मिती होत नाही. अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये सांगू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये सांगू शकत असतो. याच्यामध्ये आहे मागील याच्यामध्ये प्रकरण 13 मध्ये आपण बघितलं होतं कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य, याचे महत्वाचे मूलद्रव्य म्हणून प्रकरण 13 बघितलं होतं 9वी मध्ये. याच्यामध्ये सहसंबंध तसेच आयनिक सहसंयोजक बंध आहेत याविषयी अभ्यास केला आहे. कार्बन अणूचे इलेक्ट्रॉन स्वरूपन तयार होणारे सहसंयोजक बंध याच्यामध्ये आपण इथे दिलेला आपण सांगू शकतो. कार्बनचा आपण सी फॉर कार्बन, अणुअंक किती आहे कार्बनचा 6 आहे. म्हणजे आपण अणुअंक 6 असल्यामुळे पहिल्या कक्षेमध्ये, आता कक्षा कोणत्या असतात, के एल एम एन सिरीज असतात. याच्यामध्ये पहिल्या कक्षेतील इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 आहे, दुसऱ्या कक्षेमध्ये 4 आहे. अशा पद्धतीने संयुज कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे पहिली कक्षा ही 2 म्हणजे पूर्ण आहे, त्यानंतर दुसऱ्या कक्षेत 4 आहे, म्हणजे संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या ही 4 आहे. म्हणून नजीकच्या राजवायू व इलेक्ट्रॉन स्वरूपन हेलियम आहे, निऑन आहे. म्हणजे अशा पद्धतीने 2 आणि याच्या 2 आणि 8 आहे. अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर अणूला बंध तयार करण्यासाठी जी प्रेरणा शक्ती असते ती म्हणजे नजीकच्या राजवायूंचे स्थायी असे इलेक्ट्रॉन स्वरूपन गाठून धैर्य प्राप्त करणे. म्हणजे त्याला धैर्य प्राप्त केल्यानंतर काय होतं, कार्बनच्या संयोजा कवचात 4 इलेक्ट्रॉन असल्याने राजवायू संरूपण गाठण्याकरिता कार्बनसाठी अनेक पर्यायी मार्ग असू शकतात. त्या राजवायू म्हणजे काय, यांची अष्टस्थिती पूर्ण असते, त्याच्यामुळे त्यांना राजवायू असे आपण म्हणतो. त्यांना कोणत्याही इलेक्ट्रॉन देवाणघेवाण करायची गरज नसते. त्यानंतर संयोजक कवचातील एकामागून एक असे 4ही इलेक्ट्रॉन गमावून हिलियम काय करत असतो, हा राजवायूचे स्वरूपण गाठणे. या पद्धतीमध्ये काय करतात, प्रत्येक इलेक्ट्रॉन गमावताना अणूवरील निव्वळ धनप्रभार वाढत जातो. त्यामुळे पुढचा जो इलेक्ट्रॉन आहे गमावताना आधीपेक्षा जास्त ऊर्जा लागून ते काम आणखी काही अवघड जाते. त्याशिवाय प्रत्येक अंतिम तयार होणाऱ्या सी हा धन आयनामध्ये, आता सी जो आहे राजवायू स्वरूपण आहे असून सुद्धा त्याच्या लहान आकारमानावर असलेल्या निव्वळ उच्च प्रभावामुळे तो अस्थायी ठरतो. त्याचबरोबर काय आहे, कार्बन अणू हा राजवायू स्वरूप काढण्यासाठी बघा हा मार्ग घेत नाही. त्याचबरोबर संयोजक कवचामध्ये एकामागून एक याप्रमाणे 4 इलेक्ट्रॉन स्वीकारून निऑन हा राजवायूचे स्थायी स्वरूपण गाठणे. या पद्धतीमध्ये प्रत्येक नवा इलेक्ट्रॉन स्वीकारताना कार्बन अणूवरील निव्वळ ऋण प्रभार वाढत जातो. यामुळे पुढचा इलेक्ट्रॉन काय करत असतो, स्वीकारताना वाढीव प्रतिकर्षण जे बलावर आहे मात करण्यासाठी जास्त ऊर्जा लागून ते काम आणखी काही अवघड होते. यामुळे काय आहे, या प्रक्रियेमध्ये अंतिम तयार होणारा बघा इथं ऋण आयन आहे, त्याला राजवायू स्वरूपण असून सुद्धा अस्थायी असतो. कारण या केंद्रकावरील काय आहे, +6 या धनप्रभारासाठी सभोवतालचे जे आहे इलेक्ट्रॉन धरून ठेवणे अवघड जातं. याच्यामध्ये अशा पद्धतीने आहे, 2 अणूमध्ये 2 संयोजक इलेक्ट्रॉन आहे. त्यानंतर संधाने जे रासायनिक बंध तयार होतात त्या सहसंयोजक बंध आपण याला म्हणत असतो. हे सहसंयोजक बंधाचे जे रेखाटन आहे इलेक्ट्रॉन स्पष्टपणे करण्यासाठी, म्हणजे याचं रेखाटन ज्या बंधाचं रेखाटन करण्यासाठी स्पष्टपणे करण्यासाठी इलेक्ट्रॉन टिप का जो असेल संरचना काढतात. या पद्धती अणूच्या सभोवती बघा याची जी म्हणजे संज्ञेभोवती जे आहेत वर्तुळ काढून त्यात प्रत्येक संयोजक इलेक्ट्रॉन ठिपक्याने किंवा फुलेने दर्शवतात. एका अणूने दुसऱ्या अणूबरोबर जे केलेले आहे सहसंयोजक दर्शवण्यासाठी दोन्ही अणूंच्या ज्या आहे संज्ञाभोवती वर्तुळे एकमेकांना छेदतात असे दर्शवतात. म्हणजे त्याचबरोबर आहे छेदणाऱ्या वर्तुळांच्या परस्पर व्याप्त असलेल्या भागात संधान केलेले इलेक्ट्रॉन आहे ठिपका किंवा फुलीच्या साहाय्याने दर्शवत असतात. त्यानंतर संधान केलेल्या इलेक्ट्रॉनची एक जोडी म्हणजे एक सहसंयोजक बंध होईल. वर्तुळ व रेखाटन सुद्धा ठिपकासह काढतात. तसे 2 अणूंच्या संज्ञा जोडणाऱ्या एका छोट्या बघा इथे दिलेल्या आहे रेषेमध्ये सहसंबंध दर्शवतात. रेषा संरचनेचे रचनासूत्र असेही म्हणतात. पण दिलेलं बघा इथं हायड्रोजन दिलेला आहे, हायड्रोजन आहे म्हणजे हायड्रोजन आहे आणि H2 झालेला आहे. अशा हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन दिलेले आपल्याला
त्यानंतर नेक्स्ट आपण त्याच्यामध्ये बघू शकतो, याच्यामध्ये पुढचं जे आहे सहसंयोजी बंधन आपल्याला दिलेलं आहे. तयार होणारे जे रेणू दिलेले आहे, रेणूचे सर्वात साधे उदाहरण म्हणजे हायड्रोजन रेणू प्रथम आपण बघितलं आहे. त्यानंतर आधी पाहिलेलं आहे. त्यानंतर हेलियम आपण स्वरूपण बघू शकत असतो. म्हणजे पहिल्या कक्षेत अणुअंक 1 असल्याने त्याच्या अणूमध्ये के कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन असते. म्हणजे पहिलं कवच आपलं के आहे. के एल एम एन सिरीज आपल्याला माहित आहे. इलेक्ट्रॉन स्वरूप करण्यासाठी के एल एम एन सिरीज पहिल्या काही 2, 8, 18 जसे आहेत, इथे एकच असल्यामुळे के कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो. के कवच पूर्ण भरून हेलियम हे स्वरूपण गाठण्यासाठी त्याला आणखी एका इलेक्ट्रॉनची गरज असते. त्यामुळे ती भागवण्यासाठी 2 हायड्रोजन अणू त्यांचे इलेक्ट्रॉन एकमेकांमध्ये काय करत असतात, संधान करतात. व H2 हा काय करत असतो, हायड्रोजनची रेणू तयार करत असतो. बघा इथं म्हणजे हायड्रोजनचा एक रेणू आहे, इथं दिलेला आहे. H2 हा हायड्रोजनची रेणू तयार होतो आणि 2 हायड्रोजन अणूमध्ये काय होतात, 2 इलेक्ट्रॉनच्या संधानाने एक सहसंयोजी बंध म्हणजे एकेरी बंध तयार होतो. इथं आपल्याला आकृती दिलेली आहे, इथं दिलेली आहेत. त्याचबरोबर म्हणजे N2 हा रेणू तयार होतो. या दोन्ही रेणूंच्या संचलनामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन ठिपका संरचना पद्धत दिलेली काटन केलेली आहे, इथं स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर इथे दिलेल्या माहितीप्रमाणे आपल्याला 2 नायट्रोजन अणू एकमेकांना 3 सहसंयोजी बंधाने म्हणजे तिहेरी बंधन बघा दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला बघा आता मिथेन आपण सांगू शकतो CH4, याचं सुद्धा कारण विचार आपण केलेला असतं, मिथेनचं सांगू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला इथे दिलेलं आहे. हे पुढचं आपण याच्यानंतर पुढे बघू शकत असतो. नेक्स्ट मध्ये दिलेलं आहे, इथं मिथेनचं दिलेलं आहे बघा CH4. अतिशय सोपी संरचना आहे मिथेनच्या बाबतीमध्ये. मिथेन आहे CH4. जे आहेत याच्यामध्ये मिथेनचं आहे CH4 आहे. आपण याचं जे रचना सूत्र बघू शकतो, CH4 याचं जे रेणूसूत्र आहेत, रचना सूत्र आपण स्ट्रक्चरनं काढू शकतो. म्हणजे C मागच्या वेळेस आपण बघितलं C आणि एक कार्बन आहे. हायड्रोजन 4 असल्यामुळे इथं आपण त्याला 4 हे देऊ शकतो. 1, 2, 3 आणि 4. अशा पद्धतीने आपण त्याचं हे स्ट्रक्चर काढू शकत असतो. मिथेनची रेणूची संरचना आपल्याला इलेक्ट्रॉन ठिपका पद्धती काढू शकतो. अशा पद्धतीने आपण याचे काढू शकत असतो. याच्यामध्ये कार्बन हे आगळे वेगळे मूलद्रव्य कसं आहे, याच्यामध्ये इतर काही मूलद्रव्य कार्बनचे अणू बघा इथे संयुजा इलेक्ट्रॉन संधान करून सहसंयोजी बंध तयार करतात, हे आपण पाहिलेलं आहे. तसे आपण मिथेन या साध्या कार्बन संयुगाची संरचना सुद्धा पाहिलेली आहे. याच्यामध्ये मूलद्रव्यापेक्षा कार्बनचे वेगळेपण असे आहे की कार्बन पासून बनणाऱ्या संयुगाची संख्या प्रचंड मोठी आहे. सुरुवातीस आपण पाहिले की धातू कवच, त्याचबरोबर काच आहे, माती आहे, याच्यापासून बनवलेल्या वस्तू, त्याचबरोबर सर्व वस्तू कार्बन पासून बनलेल्या असतात. किंबहुना जे आहे सर्व सजीव सृष्टी कार्बनच्या संयोगाची कार्बन पासून बनलेली आहेत. आपले शरीरही कार्बन पासून बनलेले आहे. कार्बन पासून बघा मिथेन सारख्या लहान साध्या रेणूपासून ते डीएनए म्हणजे काय, तर डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड म्हणजे आपल्या शरीरापासून तर डीएनए पर्यंत हे सर्व कार्बन बनलेले आहेत. कार्बनचे अणू हे मोठ्या संख्येने एकत्र येऊन प्रचंड मोठे रेणू तयार होत असतात. आणि कार्बनच्या बघा सहसंयोजी बंधाच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळे कार्बन मोठ्या संख्येने संयुगे तयार करू शकतो. मोठ्या प्रमाणामध्ये संयुगे तयार कार्बन जो आहे, यामध्ये काय आहे, कार्बनचे आपल्याला वैशिष्ट्य आपल्या लक्षात येत आहे. कार्बन मध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर प्रबळ सहसंयुग बंध तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता आहे. म्हणजे सहसंयुग बंध करण्यासाठी प्रबळ द्वितीय अशी क्षमता कार्बन मध्ये आहे. मोठे रेणू तयार होतात. कार्बन अणूच्या या गुणधर्माला बघा शृंखलाबंध शक्ती म्हणजे त्याची जी पॉवर आहे, म्हणजे कॅटिनेशनची पॉवर असे म्हणतो त्याला आपण. कार्बनची संयुगामध्ये काय, कार्बन अणूच्या मुक्त शृंखला आहे, बद्ध शृंखला आहे, शाखीय शृंखला आहे, असे आपल्याला याचं वलयाकार आहेत रचना आहे. 2 कार्बन अणूमधील सहसंयोजी बंध प्रबळ असल्यामुळे स्थायी असतो. या स्थायी प्रबळ सहसंयोजी बंधामुळे कार्बनला शृंखलाबंधन शक्ती प्राप्त होत असते. म्हणजेच आपण कार्बनचं इथं मिथेन जर बघितलं स्ट्रक्चर रचनासूत्र आपण इथं काढू शकतो.
त्याचं रेणूसूत्र आपल्याला माहित आहे. रेणूसूत्र आणि रचनासूत्र, ही रचना केलेली आहे. हे रेणूसूत्र आहे त्याचं. मिथेन CH4. आपण मिथेन आहे, इथेन आहे, प्रोपेन आहे, ब्युटेन आहे, पेंटेन आहे, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन, अनडिकेन, डोडोकेन अशा पद्धतीनं आपण हे कार्बनी जी संयुगे आहे आपण बोलू शकतो. त्याचं आपण स्ट्रक्चर सुद्धा काढू शकतो. पुढे आपण त्याचं स्ट्रक्चर सुद्धा प्रत्येकाचं बघित आहे. कार्बन बघायचं आहे. त्यानंतर कार्बन पासून आपल्याला मिथेन इथेनचे जे संयुग तयार झालेलं आहे त्याचंही बघायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये बघू शकतो, याच्यामध्ये कार्बनी संयुग तयार झालेले आहे. मिथेन CH4 सर्वात लहान कार्बनी संयुग आहे. त्यानंतर स्वयंपाकाचा गॅस आहे आपल्याला. त्यानंतर बेन्झीन आहे. त्यानंतर कापूर आहे, पेनिसिलिन आहे, साखर आहे, स्वीट C12H22O11 सारखा आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे. पुढचं आहे मेद आहे, सेल्युलोज आहे, प्राथिन आहे, पॉलिइथिलीन आहे, DNA. अशा अनेक बघा 2 कार्बन अणूमध्ये 1, 2 किंवा 3 सहज बंध तयार होऊ शकतात. यांनाच अनुक्रमे एकेरी, दुहेरी आणि तिहेरी म्हणजे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड अशा पद्धतीने आपण त्यांना संयुगात रेखाटू शकतो, म्हणू शकतो. याच्यामध्ये म्हणजे 2 कार्बन अणूमध्ये 1, 2 किंवा 3 सहसंयोजी बंध तयार होऊ शकतात. यांनाच अनुक्रमे आपण एकेरी बंध म्हणजे 2 कार्बनमध्ये 2 कार्बनच्या अणूमध्ये 2 कार्बन आहे त्याच्या अणूमध्ये एकेरी बंध, दुहेरी बंध आणि तिहेरी बंध अशा पद्धतीने बंध तयार होत असतात. या बंधांबरोबर बहुबंध तयार करण्याच्या कार्बन अणूच्या क्षमतेमुळे कार्बन संयुगाची संख्या वाढली. कार्बनमध्ये 2 अणू असलेली आहेत. इथं इथेन आहे, आता इथेन आहेत, इथिन आहेत, इथाइन आहेत आणि अशी 3 संयुगे आपण याला करू शकतो. म्हणजे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड अशा पद्धतीने आपण त्याचं रेखाटन करू शकतो. कार्बन जी संयुगे आहेत. त्यानंतर चतुर्संयुज असल्याने एका कार्बन अणू व 4 अणूंचे कार्बन किंवा इतर बंध तयार करू शकतो. यातून अनेक संयुगे निर्माण होत असतात. कार्बन त्यांच्याशी बंध तयार होत असतात आणि एक संयोजी मुद्रांवर कार्बनच्या एका अणूच्या वापराने 5 वेगवेगळी संयुगे तयार होत असतात. त्यानंतर इथं दिलेले आहेत. त्यानंतर हायड्रोकार्बन. पुढचा आपण हायड्रोकार्बन बघूया. म्हणजे इथं हे झालं संयुग बंध झालं. आता आगळे वेगळे मूलद्रव्यात हायड्रोकार्बन आपण बघणार आहोत. पुढचा टॉपिक आहे आपला हायड्रोकार्बन. आता याच्यामध्ये हायड्रोकार्बन मध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो हायड्रोकार्बन बघायचं. कार्बन म्हणजे संतृप्त व असंतृप्त हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड दिलेला आहे. कार्बनी संयुगामध्ये अनेक मूलद्रव्यांचा समावेश असतो. आता कार्बनचे आपल्याला माहित आहे अनेक संयुगामध्ये अनेक मूलद्रव्यांचा समावेश असतो. बहुसंख्य काय असतात कार्बनी संयुगामध्ये? हायड्रोजन मूलद्रव्याचा समावेश कमी अधिक प्रमाणात असतो. या संयुगामध्ये काय होत असतात? केवळ कार्बन व हायड्रोजन ही 2च मूलद्रव्ये असतात. याच्यामध्ये काय आहे? कार्बन आणि ज्या संयुगामध्ये काय असतात? केवळ कार्बन व हायड्रोजन ही 2च मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन असे म्हणतात. म्हणजे आपल्याला हायड्रोकार्बनची व्याख्या इथे ज्या संयुगामध्ये कार्बन आणि हायड्रोजन, बघा इथे लक्षात ठेवा व्याख्या आपल्याला विचारल्यात आहेत. ज्या संयुगामध्ये काय केवळ कार्बन व हायड्रोजन ही 2च मूलद्रव्ये असतात. म्हणजे ज्या संयुगामध्ये कार्बन व हायड्रोजन ही 2च काय असतात? ही मूलद्रव्ये असतात त्यांना काय म्हणतात? हायड्रोकार्बन असे म्हणतात. म्हणजे ज्या संयुगामध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही 2च मूलद्रव्ये असतात. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो व्याख्या. हायड्रोकार्बन म्हणजे आपल्याला परत सांगतो एकदा, ज्या संयुगामध्ये काय केवळ कार्बन व हायड्रोजन म्हणजे हायड्रोकार्बन, कार्बन व हायड्रोजन ही 2च बघा मूलद्रव्ये असतात त्यांना काय म्हणतात? हायड्रोकार्बन असे म्हणतात. हायड्रोकार्बन ही सर्वात साधी व मूलभूत कार्बनी संयुगे आहेत. म्हणजे अशा पद्धती अतिशय सोपी. हायड्रोकार्बन आपल्याला हायड्रोकार्बन ज्या संयुगामध्ये कार्बन व हायड्रोजन, लक्षात ठेवा परत एकदा सांगतो, ज्या संयुगामध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही 2च मूलद्रव्ये असतात त्यांना काय म्हणायचं? हायड्रोकार्बन असे म्हणतात. अशी सोप आहे. कार्बन आणि हायड्रोजन दोघं असतात संयुगामध्ये. अशा पद्धतीने हायड्रोकार्बन ही सर्वात साधी आणि बघा मूलभूत कार्बनी संयुगे आहेत.
सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हणजे तिथे दिले एक कार्बन अणू व 4 हायड्रोजन अणू यांच्या संयोगाने झालेला मिथेन. म्हणजे सर्वात बघा इथं दिलेला आहे मिथेनची संरचना आपण आधीच पाहिलेली आहे. मिथेन आपल्याला इथं मिथेनची आहे किंवा आपण याला मिथेनचं सर्वात पाहू शकतो. मिथेन आहे सर्वात साधी आपल्याला दिलेली आहे CH4 म्हणजे मिथेनचं आहे CH4. अशा पद्धतीने सर्वात साधी रचना आपल्याला आहे. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन यांच्या संयोगाने काय हायड्रोकार्बन तयार झालेला आहे. अतिशय कार्बन मूलद्रव्य आणि हायड्रोजन यांच्या संयोगाने साधा असे मिथेन सुरुवात. याची रचना स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये रचना सूत्र बघितलं आहे. लिहिण्यासाठी पहिली पायरी आपल्याला माहित आहे रेणूमधील कार्बन अणू एकमेकांना एकेरी बंधाने जोडणे व त्यानंतरच्या दुसऱ्या पायरीस काय आपण म्हणतो इथे दिलेले आहेत. इथे कार्बन बघा इथे दिलेले आहेत. हायड्रोजन अणू वापरतात अशा पद्धतीने आपल्याला दिलेले आहेत. इथेनचे आपण C2H6 अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. याचा आपल्याला आपण मागच्या वेळेसच बघितलं आहे CA याला जोडू शकतो. हायड्रोजन किती आहे 4 1 2 3 आणि 4 असं रचना सूत्र जर विचारलं तर आपण याला लिहू शकतो. दुसरं याच्यामध्ये आपण बघा इथेनचं दिलेलं आहे मिथेन इथेन. आता इथेनचं आपण याच्यामध्ये हे मिथेन झालं. इथेनचं जर विचारलं तर आपल्याला लिहिता यायला पाहिजे कोणतं स्ट्रक्चर जर असेल इथेनचं. आता इथेन मिथेन जो आहे CH4 आहे नंतर इथेन C2H6 अशा पद्धतीने आपल्याला C2H6 दिलेले आहेत. म्हणजे इथं एक एक वाढवायचे कार्बन इथं 4 2 6 2 8 10 अशा पद्धतीने 2 2 वाढेल आणि इकडे एक एक वाढेल. म्हणजे इथं C2 म्हणजे आपल्याला किती कार्बन आहे 2 आहे. म्हणजे त्याचं रचना सूत्र लिहूया. हे 2 कार्बन आहे. त्यानंतर हायड्रोजन किती आहे 6 आहे. अशा पद्धतीने आपल्याला 6 देऊया आपण. इथं 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने आपल्याला इथं दिलेलं आहे. इथं 1 2 3 4 5 आणि 6 कशाचं रचना सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो तर इथेन. लक्षात हे रचना सूत्र लिहिता यायला पाहिजे. म्हणजे काय घेतलं आपण 2 कार्बन आहे सिंगल बॉन्डने जोडलेला आहे. इथं हायड्रोजन किती आहे इथं 3 आहे या कार्बनला आणि ह्या कार्बनला 3 आहे. अशा पद्धतीने आपल्याला 6 हायड्रोजन आपल्याला जोडलेला आहे. म्हणजे याचं रेणूसूत्र आहे C2H6 आणि ह्याला रचना सूत्र असं रचना सूत्र कशाचं आहे इथेनचं रचना सूत्र आहे. आपल्याला लिहिता यायला पाहिजे आणि याला ठिपक्यानं सुद्धा आपण ठिपक्यानं हे देऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये बघूया. म्हणजे आपल्याला इथेनचं आहे प्रोपेनचंही लिहिता येईल. तर याच्यावर आपण पुढचं बघू. प्रोपेन सुद्धा लिहिता येईल. ब्युटेन पेंटेन हेक्झेन हेप्टेनचं आपल्याला लिहिता येईल. याच्यामध्ये दिलेलं आहे इथं दिलेलं आहे. त्यानंतर कार्बनचे 2 अणू असलेले आणखी 2 हायड्रोकार्बन आहेत ते म्हणजे इथे दिलेलं आहे C2H4 दिलेला आहे. इथाईन दिलेलं आहे. त्यानंतर इथेनचे बघा इथे इथिनचे रचना सूत्र दिलेले आहेत. लिहिण्यासाठी आपल्याला पद्धत दिलेली आहेत. पायरी 1 दिलेला आहे कार्बन अणू एकेरी बंधाने जोडलेले आहेत. एकेरी बंध म्हणजे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे एकेरी बंधाने जोडलेला आपण याला सांगू शकत असतो. त्यामध्ये 4 हायड्रोकार्बन अणूच्या चतुर संयोजपूर्तीसाठी दिलेला आहे आपल्याला. म्हणजे दिलेला आहे दोन्ही कार्बन अणूच्या प्रत्येकी एका संयोजपूर्त झाले आपल्याला दिसत आहे. त्यानंतर इथिनची रचना सुद्धा इथं दिलेले आहेत. त्यानंतर ज्या कार्बनी संयुगातील 2 कार्बन अणूमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना असंतुलित बघा संयुग असे म्हणतात. म्हणजे ज्या कार्बन संयुगामध्ये 2 कार्बन अणूमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असेल डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल त्यांना असंपृक्त संयुग म्हणतात. इथिन असेल इथाईन असेल हे असंतुलित हायड्रोकार्बन आहेत. कार्बन कार्बन हे तिहेरी बंध असलेल्या असंतुलित हायड्रोकार्बनना अल्कीन म्हणतात. त्यांच्या संरचनेमध्ये कार्बन कार्बन तिहेरी बंध असतो अशा असंतुलित हायड्रोकार्बनना अल्काईन असेही म्हणतात. साधारणपणे असंतुलित संयुग ही संपृक्त संयुगापेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात कारण याच्यामध्ये काय तिहेरी बंध असतात.
म्हणजे मिथेन आहे, इथेन आहे, प्रोपेन आहे, या संतृप्त हायड्रोकार्बनच्या बघा रचनासूत्रांची तुलना करून याच्यामध्ये दिलेलं आहे. दिसते की रेणूच्या अंतर्भागात आहे कार्बन अणू हा काय एक किंवा एकमेकांना जोडलेले अनेक कार्बन अणू आहेत. त्याचबरोबर प्रत्येक कार्बन अणूला काय आहे जोडलेले हायड्रोजन अणू हे रेणूच्या परिघाच्या भागामध्ये असतात. अंतर्भागात एकमेकांना जोडलेले कार्बन अणू म्हणजेच अणू रेणूंचा सांगाडाच होय. म्हणजे अशा सांगाड्याने कार्बन बघा अणू संयुगाचा जो आहे तो रेणूचा आकार निश्चित होत असतो. एका पुढे एक कार्बन अणू जोडले गेल्याने कार्बन अणूंची सरळ शृंखला तयार होते. त्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला. त्याचबरोबर दिलेला आहे कार्बन जो अणू आहे सरळ शृंखला दर्शविलेला आहे त्याच्यातील कार्बन अणूंच्या चतुर्संयुगाची पूर्ती होईल. अशा प्रकारे त्यांना कार्बन हायड्रोजन अणू दिलेला आहे. अशा प्रकारे त्यांना काय हायड्रोजन अणू जोडून संबंधित सरळ शृंखला हायड्रोकार्बनचे रचनासूत्र पूर्ण करून ते दुसऱ्या स्तंभात दिलेले आहेत आणि रेणूसूत्र तिसऱ्या स्तंभात आपल्याला दिलेलं आहे. याच्यामध्ये आपण त्याचं पुढचं बघूया. नेक्स्ट इथे दिलेले आहेत म्हणजे कार्बन अणूची सरळ शृंखला दिलेली आहे आपल्याला. अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे जर सांगायचं ठरलं तर याच्यामध्ये आपण सर्व याच्यामध्ये सांगू शकतो आपण. बघा अतिशय सोपं आहे, परीक्षेला विचारलं जाईल. काय कार्बन अणूची सरळ शृंखला जर दिलेली आहे इथं एक सरळ कार्बन अणूची सरळ शृंखला जर सी दिलेली आहे तर याच्यामध्ये काय आहे रचनासूत्र. आता रचनासूत्र आहे सी म्हणजे रचनासूत्र आहे आपण इथं मिथेनचं देऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये मिथेनचं आहे रचनासूत्र आपण लिहू शकतो. एक कार्बन आहे म्हणजे रचनासूत्र आहे सी म्हणजे याचं एक याच्या दोन आणि हे रचनासूत्र आपण बघा इथं याचं लिहू शकतो आपण. म्हणजे कार्बन बघा सरळ शृंखला आहे याला मिथेन नाव असे मिथेन म्हणजे याला मिथेन आपण नाव शकतो. म्हणजे ही कार्बनची अणूंची सरळ शृंखला आहे. तर कार्बन अणूंची सरळ शृंखला आपण मागच्या वेळेस घेतलं होतं. कार्बन अणूंची सरळ शृंखला सरळ शृंखला आहे. त्यानंतर आपल्याला इथं रचनासूत्र रचनासूत्र आपण इथे लिहू शकतो. त्यानंतर त्याचं आपल्याला काय लिहायचं रेणूसूत्र आहे. रेणूसूत्र आपण इथे लिहू शकतो. इथं जागा आपल्याला आहे. इथं रेणूसूत्र आणि त्याचं नाव म्हणजे अशा पद्धतीने आपण कोणत्याही याचं लिहू शकतो. याच्यामध्ये आहे कार्बन सरळ शृंखला सी आहे. रचनासूत्र आहे बघा दिलेले आहेत. म्हणजे एक कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन आहेत. त्यानंतर रेणूसूत्र आहे याचं CH4 याचं इथं मिथेन. अशा पद्धतीने आपण याचं पूर्ण लिहू शकतो. याला 1 नंबर देऊया. दुसरं सी बघा सिंगल बॉन्ड दिलेला आहे. 2 जर दिलेले आहेत आपण मागच्या वेळेस पण बघितलेलं आहे. इथं याचे तयार रचनासूत्र याला किती जोडायचे आहे बघा 1 2 आणि याला इथं दिलेलं आहे पाहिजे प्रमाणे 1 2 3 4 5 6 इथं 1 2 3 4 5 6 म्हणजे C2H6 आपण हे लिहू शकतो. याच्यानंतर इथं इथेन बघा इथं 1 आहे इथं 2 आहे इथं 2 हायड्रोजन वाढत जाईल आणि इथं 1 कार्बन वाढत जाईल म्हणजे इथेन आहेत. म्हणजे याला आपण इथेन आहेत. तिसरं आपण याचं लिहू शकत असतो. तिसरं आहे 1 2 आणि 3 आपण मागच्या वेळेस बघितलं आहे तरी एकदा सांगूया. म्हणजे याला सुद्धा इथं आपल्याला इथेन नंतर काय येईल प्रोपेन आहे. हा लिहूया बघा स्ट्रक्चर रचनासूत्र सर्वांना लिहिता यायला पाहिजे. 1 2 3 याला एक हायड्रोजन याला एक देऊया 1 2 3 4 5 6 7 8. आता मिथेन इथेन हा प्रोपेन आहे. हा लक्षात म्हणजे आपल्याला तिसरं जे आहे इथं प्रोपेन आहे. प्रोपेन आहे. इथं C3 आणि H किती येईल 2 2 वाढत जाईल 8 H यायला पाहिजे 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे
H8 म्हणजे 2 2 वाढत जाईल. इथं 1 2 3 इथं 4 इथं 2 2 वाढायला पाहिजे. प्रोपेन आहे. चौथं जर तुम्हाला जर माहित बघूया आपण परत एकदा. चौथा आहे म्हणजे किती कार्बन 1 2 3 4 4 कार्बन जर असेल आपल्याला. आता इथं आपल्याला प्रोपेन नंतर ब्युटेन बघायचं आहे. ब्युटेनचं बघायचं असताना इथं बघा म्हणजे 1 2 3 4 याच्यामध्ये इथं 1 त्यानंतर 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 म्हणजे C4H10 बघा इथं 8 नंतर 10 झाले. इथं 3 झालं. त्याला काय म्हणायचं आहे ब्युटेन. याला ब्युटेन नाव देऊया. ब्युटेन म्हणजे ब्युटेन झाल्यानंतर पुढचं आपल्याला पेंटेनचं सुद्धा लिहिता येईल. पेंटेनचं असेल त्याच्यामध्ये 5 कार्बन घ्यायचे. नंतर इथं हायड्रोजन इथं बघा 10 नंतर 2 वाढतील म्हणजे 12 जातील. 12 14 16 अशा पद्धतीनं तर लिहिता बघूया आपण एकदा. इथं पुढे बघूया. ब्युटेन पर्यंत सर्व समजलं. म्हणजे 1 कार्बन आहे इथं बघा. 1 कार्बन नंतर 4 हायड्रोजन जोडलेले आहे. CH4 याचं रेणूसूत्र आहे. नंतर नाव मिथेन हे रचना सूत्र म्हणतो आपण. कार्बनच्या अणूंचा हा सांगाडा आहे. नंतर इथं 2 कार्बन घेतले. 2 कार्बन नंतर इथं हायड्रोजन 6 हायड्रोजन आहे म्हणजे C2H6 इथेन आलेलं आहे. म्हणजे हे परीक्षेला विचारू शकतात. अतिशय सोपं आहे. त्यानंतर इथं 3 कार्बनचा सांगाडा दिलेला आहे. याच्यामध्ये दिलं आहे C3H8 म्हणजे 3 2 5 आणि 3 8 आहे. प्रोपेन आहे. नंतर ब्युटेन आहे. म्हणजे 1 1 कार्बन वाढतो आहे. इथं 2 2 हायड्रोजन वाढत आहे म्हणजे ब्युटेन आहे. पुढचं आपल्याला पेंटेन सुद्धा बघता येईल. बघूया पुढचं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व बघता येईल. अतिशय सोपं आहे. परीक्षेला विचारायला लिहायला काही हरकत नाही याच्यामध्ये. म्हणजे हे प्रकार अतिशय सोपं आहे. नंतर आपल्याला पेंटेन जर बघायचं आहे 5 कार्बनचा सांगा 1 2 3 4 5 बघा 5 दिलेले आहे. इथं पेंटेन मध्ये 5 आहे. याच्यामध्ये 5 बघा इथं दिलाय 1 2 3 4 5 इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे आपल्याला इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशा पद्धतीने आपण इथं मिथेन इथेन मिथेनचं आहे. CH4 बघितलं आहे. इथेन 1 नंबर आहे. 2 इथेन C2H6 आहे. 3 नंबर प्रोपेन आहे C3 आहे. 4 नंबर ब्युटेन C4H10 आहे. पेंटेन C5H12 आहे. हेक्सेन C6H लक्षात 2 2 वाढत आहे. हेक्सेन हेप्टेन 1400 अशा पद्धतीने आहेत. म्हणजे आपल्याला पेंटेनचं आहेत. म्हणजे C किती आहे 5 म्हणजे C5 म्हणजे 1 2 3 4 5 आणि 3 आणि 2 5 6 7 8 9 10 11 12 यस म्हणजे काय आहे पेंटेन. याला पेंटेन असं नाव आपण देऊ शकतो. पेंटेन म्हणजे अशा पद्धतीने ह्या शृंखला आपण याच आहे पेंटेनचं आहे. नंतर काय हेक्सेन. हेक्सेनचं आपण इथं काय घेऊ शकतो 6 कार्बन घेऊ शकतो. 6 कार्बन त्यानंतर 6 कार्बन झाल्यानंतर इकडच्या आणि इकडच्याला 2 हायड्रोजन वाढत जाईल म्हणजे हेक्सेनचं आहे C6H14 आहे. हेक्सेनचं आपण इथं करू शकतो. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर आपण त्याचं लिहू शकतो. अतिशय सोपी शृंखला आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण करायचं असेल आपण बघूया. इथं हे सुद्धा आपल्याला हेक्सेन आहे. हेप्टेन आहे. ऑक्टेन आहे. नोनेन आहे. त्यानंतर डिकेन आहे. म्हणजे ही कार्बनची शृंखला आपण याच्यामध्ये करू शकतो. त्यानंतर पुढचं आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे हे जे आहेत म्हणजे बघा लक्षापूर्वी समुद्रात काढलेले गेलेल्या या मृत जीवापासून काळाच्या ओघात कच्च्या तेलाचे साठे बघा इथे दिलेले आहेत. आता तेलाच्या विहिरीमधून जे कच्चे तेल क्रूड जे ऑइल असतात नैसर्गिक वायू बघा याच्या मिळत असतात. नैसर्गिक वायू प्रामुख्याने काय मिथेन असतो. म्हणजे
पूर्वी जी आहे, लक्ष वर्षापूर्वी समुद्राखाली जे आहे गाडल्या गेलेल्या मृतजीवापासून जे ओघामध्ये कच्च्या तेलाचे साठे निर्माण होत असतात, याच्यामध्ये क्रूड ऑइल आहेत, यालाच आपण नैसर्गिक वायू प्रामुख्याने मिथेन असतो. त्यानंतर हे कच्चे तेल काय आहेत, हजारो अधिक वेगवेगळ्या संयुगाने जटिल मिश्रण आहे, त्यात प्रामुख्याने वेगवेगळे हायड्रोकार्बन असतात. म्हणजे प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धतीने कच्च्या तेलाचे बघा इथं विलीकरण करून वापरायला उपयुक्त आहे. विविध घटक यात मिळवले जातात. CNG आहे, कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आहे, LPG लिक्विड पेट्रोलियम गॅस आहे, त्यानंतर आहे पेट्रोल आहे, गॅसोलिन आहे, रॉकेल आहे म्हणजे केरोसिन आहे, आणि डिझेल आहे, आणि ऑइल आहे, वंगण आहे. अशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये सर्व हे बघू शकत असतो. त्यानंतर ब्युटेनमधील शृंखलेकडे आपण चार बघा इथे चार कार्बन अणू आहे, एकमेकांना जोडून आणखी एका प्रकारे कार्बन शृंखला बनू शकते, इथं दिलेले आहेत. म्हणजे दोन संभाव्य शृंखला आहेत, त्यानुसार दोन संरचना दिलेल्या आहेत. या दोन कार्बन शृंखला कार्बन अणू चतुःसंयुग बघा दिलेले आहेत. अशा पद्धतीने आपण हे शृंखला तयार करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये दिलेले आहे सरळ शृंखला दिलेले आहेत. प्रोपेनची दिलेली आहे बघा, प्रोपेनची आहेत, मिथेन इथेन प्रोपेनची दिलेले आहे, C3 आणि H8 प्रोपेनचं आहे. याच्यामध्ये आपल्याला शाखीय शृंखला दिलेली आहेत. त्यानंतर असंतुलित हायड्रोकार्बन आहे, प्रोपेन आहे, C3H6 आहेत. म्हणजे दोन हायड्रोजन इथं रिड्यूस झालेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला रिड्यूस झालेले आहेत. बेंझिनच्या रचनासूत्र आपल्याला हे समजतं आहे, याच्या कार्बन संयुगामध्ये क्रियात्मक घटक आहेत. आणि आतापर्यंत तुम्ही कार्बन व हायड्रोजन या मूलद्रव्य संयुगात तयार झालेले हायड्रोकार्बन आपण बघितलेले आहे. तो म्हणजे दोन मूलद्रव्य हायड्रोजन आणि कार्बन यांच्या संयोगाने हायड्रोकार्बन तयार झाले. अशा पद्धतीने संयुग तयार होत असतात. यामध्ये साखळी पद्धत आपण बघितलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला याचं दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कोणत्याही समजाती श्रेणीमध्ये शृंखला दिलेल्या आहे. त्यानंतर लांबीच्या चढत्या क्रमाने असताना ह्या दर 2 वेळी बघा दिलेल्या आहेत. म्हणजे इथं दिल्याप्रमाणे आपल्याला बघू शकत असतो. त्याचबरोबर आपण कार्बन संयुगात नामकरण पद्धती हा महत्वाचा विषय आहे. आता नामकरण पद्धती कार्बन मध्ये बघत असताना याला आपण IUPAC नियम असं म्हणतोय, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. अशा पद्धती IUPAC म्हणजे याच्यामध्ये इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ऍप्लिकेशन मध्ये याचा IUPAC नामकरण पद्धती आपण बघू शकतो. काही कार्बन नामकरण पद्धती आहेत. त्याचबरोबर सामान्यतः मध्ये आपल्याला दिलेले आहेत IUPAC बघत आहेत असताना आपल्याला जे दिलेले आहेत ते कार्बन नामकरण पद्धती पहिले, याच्यानंतर आपल्याला कार्बन नामकरण पद्धती दिलेली आहेत. याच्यामध्ये नाव आपल्याला दिलेलं आहे. उदाहरणार्थ इथेन, प्रोपेन, ब्युटेन आहे. पहिल्या 4 अल्केन बघा नावाचे नाव दिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांना अल्कोहोल नाव दिलेले आहेत, कार्बन संख्येवरून गेलेले आहेत. म्हणजे दिलेल्या रेणूसूत्र शृंखला दिलेल्या आहेत. त्याचबरोबर पुढचं आहे आपल्याला इथे दिलेले आहेत बघा, इथे दिल्या माहितीप्रमाणे आपल्याला जी सरळ शृंखला तयार झालेली प्रोपेन, इथेन बघा दिलेलं आहे, ब्युटेन, प्रोपेन आहेत. हे रेणूसूत्र आपण याच्यामध्ये बघू. रेणूसूत्र आणि रचनासूत्र आपण याच्यामध्ये पायरी बघितलेली आहेत. याच्यामध्ये उपसर्ग दिलेले आहेत आपल्याला. आता उपसर्ग बघा, IUPAC नामकरण पद्धती आपल्याला दिलेल्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला नामकरण पद्धतीमध्ये आपण याच्यामध्ये सांगू शकतो, संयुगामध्ये जी नामकरण पद्धती आपल्याला कार्बन संयुगाच्या ज्या पद्धती आहेत याच्यामध्ये आपल्याला काय आहे, याच्यामध्ये IUPAC इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री मध्ये आपण बघू शकतो. याचबरोबर IUPAC नाव देत असताना बघा दिलेला आहे उपसर्ग, त्यानंतर जनक प्रत्यय उपसर्ग नावामध्ये त्याची मांडणी केली जाते. त्याचबरोबर पहिली पायरी आहे सरळ शृंखलाची रचनासूत्र लिहिताना कार्बन अणू संख्या मोजा आणि संख्ये एवढे कार्बन अणू असलेला अल्केन हाच प्रस्तुत संयुगाचा जनक आहे. अल्केन होय. आणि अशा पद्धतीने इंग्रजीत त्याला बघा प्रस्तुत संयुगाच्या कार्बन संख्येमध्ये दुहेरी बंध असेल तर जनक नावाचा शेवट आहे ANE ऐवजी ENE ने करा. अशा पद्धतीने प्रोपेन दिलेला आहे. सरळ शृंखला कार्बन बघा दिलेले आहेत, रचनासूत्र दिलेले आहेत, कार्बन शृंखला आहेत. दुसऱ्या पायरीमध्ये आपल्याला रचनासूत्रामध्ये क्रियात्मक घटक असेल, त्याचा जनक असेल, नावाची शेवटची ई हे अक्षर त्याऐवजी त्या काढून त्याचा संक्षिप्त जोडा आणि हॅलोजन क्रियात्मक गट आपण इथं जोडू शकतो. आणि तिसऱ्या पायरीमध्ये शृंखला आहे इथे दिलेली आहे बघा. शृंखलेतील कार्बन अणूंना एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत अंक द्या. अशा CHO, COOH याप्रमाणे क्रियात्मक घटक आहेत आणि ग्राह्य धरून क्रियात्मक घटाच्या संक्षिप्त नावाचं
हे आपण देऊ शकतो. त्यानंतर इथं दिलेलं आहे इथिलीन जे आहेत, बघा इथिलीन आहेत, त्यानं रचनासूत्र आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं आपल्याला इथिलीनचं इथिन असं याचा आयुपेशी आपण देऊ शकतो. म्हणजे इथं बघा दिलेला इथिन आहेत, त्यानंतर दुसऱ्याचं आपण इथं ॲसिटिलीन आहे, ॲसिटिलीनचं आपण इथं इथाईन असं सांगू शकतो, याचं आयुपेशी नाव आहेत. त्याचबरोबर तिसऱ्याचं इथेनॉइक ॲसिड, आता इथेनॉइक ॲसिड आपण करू शकतो. त्यानंतर मिथेनॉल, म्हणजे चौथं जे आहे, चौथं याच्यामध्ये मेथिल अल्कोहोल आहे, मिथेनॉल म्हणजे अल्कोहोल ओएल ग्रुप आहे, इथं अल्कोहोल ग्रुप आहे म्हणजे मिथेनॉल आपण इथं आयुपेशी. त्यानंतर त्याच्यानंतर आहेत म्हणजे इथेनॉल, इथेनॉल अशा पद्धती आपण नामकरण याचं आयुपेशी नाव देऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला नाव देत असताना काही कार्बन संयुगाची सामान्य रूप आयुपेशी नाव आपण इथं बघितली. त्यानंतर पुढचं आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये म्हणजे ज्वलन, कार्बन संयुगाचे रासायनिक गुणधर्म आपण काय आहेत. या घटकामध्ये बायोगॅसचा इंधन म्हणून उपयोग बघा इथे दिलेला आहे. ज्वलन म्हणजे काय आहे, कंबशन कसं होतं, कार्बनी संयुगाचे रासायनिक गुण पाहताना प्रथम ज्वलन हा गुणधर्म आपण इथे दिलेला आहे. मागील येथे आपण बघितलं आहे स्वरूपातील कार्बन ऑक्सिजनच्या उपस्थित बघा, म्हणजे कार्बन जो आहे ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये पेटवला असता त्याचे ज्वलन म्हणजे होऊन प्रत्येक उष्णता प्रकाश बाहेर फेकली जाते. त्याचबरोबर कार्बन बघा डायऑक्साईड वायू तयार होत असतो आणि हायड्रोकार्बन तसेच कार्बनच्या भौतिक संयुगाने हे तयार होतात, म्हणजे त्याचं ज्वलन होते आणि उष्णता व प्रकाश बाहेर फेकले जाते. अशा पद्धतीने कार्बन डायऑक्साईड पाणी हे बघा सामायिक उत्पादित तयार होत असतात आणि ज्वलन ही अभिक्रिया पुढील प्रमाणात दिली आहे. म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन C+O2 याचं CO2 आणि उष्णता व प्रकाश आपल्याला असतात. दुसरं दिलेलं आहे CH4 मिथेनचं आहे, 2 ट्वाइस O2 दिलेला आहे, म्हणजे CO2 प्लस ट्वाइस H2 आणि उष्णता ही सुद्धा आपल्याला दिलेली आहे. इथेनॉलचं आपण बघू शकत असतो. अशा पद्धतीने आपण याचं नेक्स्ट बघू शकतो. याच्यामध्ये इथं आपल्याला कृती दिलेल्या आहेत, या कृतीमध्ये सुद्धा तसंच आपल्याला करता येईल. ऑक्सिडीकरण आहे, ऑक्सिडीकरणामध्ये कार्बनी संयुग काय असतात, हवेमध्ये पेटवले जातात. प्रज्वलित केले असता हवेतील ऑक्सिजन बाहेर सहज बघा संयोग पाहून जळू लागतात. म्हणजे हवेतील जो ऑक्सिजन आहे बरोबर काय होतात, हे कार्बनी संयुगात सहज संयोग पाळून जळू लागतात, हे आपल्याला माहित आहे. त्याचबरोबर जे उत्पादित होतात म्हणजे उत्पादित तयार होत असतात, त्यांना CO2 असेल H2 आहे ही उत्पादित तयार होतात. म्हणजेच काय, ज्वलनामुळे कार्बनी संयुगाचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होते आणि ऑक्सिजनचा स्रोत म्हणून काही रासायनिक पदार्थांचा सुद्धा वापर होतो. हे पदार्थ दुसऱ्या पदार्थाला ऑक्सिजन देत शकतात, त्यांना ऑक्सिडीकरण किंवा ऑक्सिडिक म्हणतात. अशा पद्धतीत पोटॅशियम असेल, पोटॅशियम परमॅग्नेट असेल, पोटॅशियम डायक्रोमेट असेल, ही नेहमीच्या वापरामध्ये आपल्याला ऑक्सिडीकरण संयुगे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला जे रासायनिक पदार्थ इथेनॉल, सोडियम कार्बोनेट आहे, हे सुद्धा आपण इथे याच्यामध्ये बघू शकतो. त्याचबरोबर आपण पुढचं जे याच्यामध्ये बघणार आहोत, याच्यामध्ये आता आपण शेवटचा जो भाग आहे, तर आपण एक प्रश्न बघूया. याच्यामध्ये जोड्या लावा जे आहेत, जोड्या लावा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. जोड्या लावा जो प्रश्न आहे एक प्रश्न इथे लिहा. त्याचबरोबर स्ट्रक्चर दिलेल्या याचं तुम्हाला रचना सूत्र लिहा पुढे दिलेल्या रेणूसूत्रावरून. आता एक प्रश्न दिलेला असेल, एक जोडीचा असेल, एक जोडी सुद्धा दिलेला किंवा पुढे दिलेला प्रश्न असेल, पुढे दिलेल्या आपल्याला प्रश्न दिला पुढे रेणूसूत्रावरून बघा लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. पुढे दिलेल्या रेणूसूत्रावरून संयुगाची संभाव्य अशी रचनासूत्रे
संभाव्य रचना सूत्रे लिहा. असा प्रश्न विचारा. याच्यामध्ये दिले काय काय दिले असेल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये पहिला आहे C3H8. C3H8. त्यानंतर यालाच आपण काय नाव देऊ, प्रोपेन. प्रोपेन म्हणजे एक कार्बन आहे मिथेन, इथेन, प्रोपेन. त्यानंतर दुसरा याच्यामध्ये देऊयात काय आहे, ब्युटेन. ब्युटेनचं काय, C4H10. ब्युटेन आहेत. त्यानंतर तिसरं आहे C3H4. तिसरं देऊ C3H4. H4 आहे. तिसरं आहे C3H4. प्रोपाइन. याला प्रोपाइन. यांचं रचनासूत्र विद्यार्थी मित्रांनो सोडवून आणा. आपल्याला जर सोडवता येईल सर्वांना. याच्यामध्ये किती आहे, कार्बन 3 आहेत. हा ग्रुप 8 आहे. सर्वांना सोडवता यायला पाहिजे. कार्बन किती लिहायचे इथं, 3 आहे आणि हायड्रोजन 8 आहेत. म्हणजे आपल्याला पुढे दिलेलं सूत्र संयुगाचे संभाव्य अशी रचनासूत्रे लिहा. आणि जोड्या लावा सुद्धा एक सोपा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. जोड्या लावा अतिशय सोपा प्रश्न आहेत. त्यानंतर IUPAC नियम लिहिलं ते सुद्धा महत्वाचं आहे. जोड्या लावा सुद्धा तुम्हाला एक प्रश्न सोपा विचारला जाईल. अशा पद्धतीने हा गृहपाठाला प्रश्न आहे, हा सोडून आणा. एवढंच. धन्यवाद.